नमस्कार. डॉक्टर स्वप्नील गाडगे, कविता जगणारी माणसं या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या भागामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत श्री सचिन खोपडे देशमुख सर. सचिन खोपडे देशमुख सर यांच्याविषयी थोडक्यात वर्णन करतो. सर हे उत्तम कवी आहेत, उत्तम शिवचरित्रावरती बोलतात, वक्ता आहेत. विविध ठिकाणी सर वक्ता म्हणून जात असतात. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ते त्यांची भाषणं सादर करत असतात. त्यांचा इतिहासावरती गाढा अभ्यास आहे. याचबरोबर सर अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विविध कार्यक्रमांमध्ये सरांनी त्यांच्या ज्या कविता सादर केलेल्या आहेत त्या अगदी खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी त्याचा गौरव केलेला आहे. तर असे हे लाभलेले आपले आजचे पाहुणे जे आहेत ते सचिन खोपडे सर देशमुख यांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. धन्यवाद. सर आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आधुनिक कविता कशी असावी. तर याबद्दल आपलं मत आपण मांडू शकता. मुळामध्ये कसं आहे, कविता एक स्वतंत्र साहित्य प्रकार आणि परिपूर्ण साहित्य प्रकार आहे. त्याच्यामध्ये एकतर जे कवीच्या आतून येतं, म्हणजे काही गोष्टी कादंबरी लिहायची की तुमच्या पुढं एक कॅनव्हास असतो की त्या कॅनव्हासवर तुम्ही किंवा एक प्रदेश असतो किंवा एखादा समाज असतो, ते तुमच्या पुढं नक्की असतं की आता आपल्याला ह्याच्यावर लिहायचं आहे. किंवा कथा असली की कथेवर सुद्धा तुम्ही लिहू शकता. पण केवळ कविता किंवा काव्य ही अशी गोष्ट की ती उत्स्फूर्तपणे यावी लागते आणि ती त्यातनं आतून जे तुमच्या येतं. कारण की बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी कविता होते आणि आपले ज्यावेळेला ती रसग्रहणासाठी जाते, आपल्याला प्रत्येक कवीची अपेक्षा असते की त्यांनी लिहिलेलं, त्यांनी मांडलेलं, त्याच्या आतून आलेलं लोकांनी वाचावं. पण बऱ्याच वेळेला असं होतं की तो कवी कुठंतरी खचतो, कारण की समाजामध्ये प्रस्थापित असतात किंवा अनेक मतप्रवाह असतात की ह्या फॉर्मॅटमध्ये ती कविता पाहिजे होती, ह्या वृत्तात पाहिजे होती, असं व्याकरण पाहिजे होतं. मुळामध्ये जर कवितेच्या आपण जर म्हणजे प्रेरणास्थानाकडे गेलो किंवा कविता कुठून आली, ही कविता अगदीच कुणीतरी ठरवून लिहिलं आणि ठरवून वाचलं असं नाही. जी आपली संस्कृती, ती संस्कृती खेडेगावातनं आपली विकसित झाली. जात्या ओरल्या ओव्यांपासून पोतराजाची गाणी असतील, त्याच्यानंतर लग्नामधली गाण्याची गाणी असतील, आवताच्या पाठीमागं म्हटली जाणारी भलरी असेल, किंवा ह्या सगळ्या याच्यातून कविता समृद्ध होत गेली. मग आपण नंतर शहरीकरणाच्या खानेसुमारीमध्ये मग ग्रामीण साहित्य प्रकारातली कविता किंवा स्त्रियांना विशेषांगाने घेऊन जाणारी कविता, स्त्रीवादी कविता, किंवा मग त्याच्या मुळामध्ये असं काय नसतं. कविता असते आणि ही कविता चांगली किंवा ती कविता चांगली किंवा ही कविता ह्या कवितेपेक्षा उत्तम आहे असं काही नसतं. मुळामध्ये कविता ही प्रत्येकाची एक स्वतंत्र अभिव्यक्ती असते. त्यांनी घेतलेले अनुभव तो त्याच्या शब्दात मांडतोय. प्रत्येक वेळेला आपण असं म्हणू शकत नाही की त्याच्यामध्ये हे वृत्त पाहिजे होतं, एवढं यमक पाहिजे होतं. आता सध्या कसा हट्ट असतो की कवी लिहायला लागला, 2-4 कविता त्याच्या प्रकाशित झाल्या, त्याचा काव्यसंग्रह आला की त्याला असं वाटतं की आपल्या कवितेमध्ये गेयता असावी, कवितेचं गीत बनावं. आणि त्याच्या गडबडीमध्ये मग संगीतकारांच्या कुठेतरी मागं लागून धून येते, संगीत येतं, त्या संगीतावर कविता लिही. मग कुठेतरी शब्दांची हेळसांड होते. ती आतून जी येणारी भावना आहे ती येत नाही. आता आधुनिक कविता जी आपली आहे त्या आधुनिक कवितेमध्ये अनेक म्हणजे आमूलाग्र प्रकार होतात की अगदीच आपण थोडंसं पाठीमागे गेलो तर सुरेश भटांनी गझलसारखा परभाषेमधला काव्य प्रकार मराठीमध्ये रुजवला, वाढला, फोफावला. त्याचं व्याकरणही मराठी लोकांनी आत्मसात केलं. त्याच्यानंतर इंग्रजीमधला सॉनेटवरनं सुनीत आलं. संस्कृतमधून आपण शार्दूल विक्रीडित असेल, भुजंगप्रयाग असेल, या वृत्तांमध्ये सुद्धा कविता बांधण्याचा प्रयत्न आला. पण नवीन जे कविता आहेत, मुळामध्ये कविता समाजाचा आरसा असतो. तुम्ही कुठल्या समाजातनं येता, कुठल्या घटकातनं येता, त्या घटकाच्या, कारण की बऱ्याच वेळेला असं असतं की समाजामध्ये 2 भाग आहेत. एक आहेरे म्हणून आहे, एक नाहिरे म्हणून आहे. तर आहेरे तो सुखी संपन्न कवितेचे त्याचे विषय पण म्हणजे अगदीच आपल्या मराठी साहित्यात असं म्हटलं जातं की पावसाळा ऋतू नसता तर काही कवी आपल्याकडे झालेच नसते. म्हणजे काही जणांचं ती कविता म्हणजे की सगळं पोट भरलंय वगैरे, तशाही कविता आहेत. किंवा प्रत्येकाच्या भावना ज्या तरल भावना असतात, प्रेमाच्या असतात, विरहाच्या असतात, त्या विरहाचा पण एक वरचा क्लास आहे. म्हणजे आपल्याकडे जसं समाजव्यवस्थेमध्ये आर्थिक स्तर असतात, मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न बचत गट, अल्प उत्पन्न गट किंवा लघु उत्पन्न गट, तसंच एक त्या विरहांमध्ये पण एक वरचा विरह आहे. पण
ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्या कवितेमध्ये, आधुनिक कवितेमध्ये याचा एकच फक्त थोडासा डिस्टर्ब करतो की पावसाचा विषय तुम्ही छेडलेला होता आणि त्याच्यावरती परवा आपली चर्चा झाल्याप्रमाणे पावसावर लिहिणारा जो क्लास आहे, प्रेक्षक ऐकत असतील, प्रेक्षक बरेचसे पावसावरच्या कविता प्रेक्षकांना बऱ्याचशा ऐकायला आवडतात, बऱ्याच जणांनी लिहिलेल्या असतील. तर पावसावरची कविता ही पाऊस चांगला वाटतो म्हणून लोकांनी बऱ्याचदा लिहिलेली आपण आपल्याला बघायला मिळते. परंतु एक कविता सरांनी आमच्या पहिल्या भेटीमध्ये सादर केलेली होती की पाऊस नको वाटणारा किंवा पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीच्या अनुषंगाने लिहिलेली एक कविता होती. ती जर तुम्ही थोडक्यात सादर केली तर आम्हाला जाम मजा येईल. धन्यवाद. नक्कीच. खरं तर म्हणजे पाऊस अनेक प्रकारचा असतो की आमच्या सध्याच्या पिढीतले काही कवी बोलतात की प्रेयसीच्या पाठीमागं धावणारा पाऊस, प्रेयसीच्या पुढे धावणारा पाऊस, शेतकऱ्याच्या मनात जो पाऊस दाटून येतो. पाऊस हा समाजातल्या सगळ्याच घटकांना, म्हणजे असं पाऊस आवडण्यासाठी हे वय लागतंच असं काही नसतं. वयाचं बंधन नाही, लिंगभेद नाहीये तिथं किंवा आर्थिक स्तर नाहीये. पण एक असा वर्ग असतो की ज्या समाजामध्ये आपण वावरतो की त्या समाजाला पाऊस हा इतरांना जसा गुलाबी वाटतो, त्याचे जलधारा आवडतात, थेंब आवडतात, त्याच्या पलीकडे एक वर्ग असा की त्यांना पाऊस नकोच आवडतो. म्हणजे आत्ता महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसाचं वेळी अवकाळी प्रमाण वाढलेले, महापुराचं त्याच्यावर एक म्हणजे मी कविता लिहिली की त्याचा पाऊस, त्याचा हे याच्यासाठी की तो त्या समाज प्रवाहाच्या पलीकडचा आहे, समाज व्यवस्थेच्या पलीकडचा. तर तो पावसाचं आणि त्याचं भांडण आहे. तो पावसाला बोलतो बरं, अशा पावसाशी भांडण नाही त्याचं की जो नियमित पडतोय, सगळी सुखवतायत, शेतकरी पिकं घेतोय, लोक सुखवतात, ह्या पावसाशी त्याचं भांडण नाहीये. हा जो पाऊस आहे जो नुकसान करतो त्या पावसाशी त्याचं भांडण आहे. त्याची कविता आहे त्याचा पाऊस. कवितेची सुरुवात अशी आहे की तसा त्याचा पाऊस, की तसा त्याचा पाऊस कधीच हसरा नसायचा, तसा त्याचा पाऊस कधीच हसरा नसायचा, तो यायचा बरसत बरसत तेव्हा याला आसरा नसायचा. कधी घर त्याचं कधी मन त्याचं भिजून व्हायचं चिपाड, कधी घर त्याचं कधी मन त्याचं भिजून व्हायचं चिपाड, असा यायचा पाऊस अपुरं दार आणि अपुरं कवाड. पाऊस त्याच्या भुकेशी आणि भावनेशीही भांडायचा, पाऊस त्याच्या डोळ्यांमधून आभाळभर सांडायचा. बघायचा तो नभामध्ये नुसता खोल खोल, बघायचा तो नभामध्ये नुसता खोल खोल, वैतागून म्हणायचा पावसाला बाबा ठेव उद्यासाठी थोडी ऊन. निरोपाच्या पावसाला तो सांगायचा विनून, निरोपाच्या पावसाला तो सांगायचा विनून, पुढच्या वर्षी येताना नियम माणुसकीचे पाळशील का, पडताना पड कुठेही कसाही, पण माझं घर मात्र तेवढं टाळशील का. धन्यवाद सर. खूप खोलवर रुजलेला अर्थ या कवितेमध्ये. आणि मला असं वाटतं की ही जी कविता आहे ही पाऊस पडल्यानंतर रोमॅन्टिक होणाऱ्या लोकांनाही कळणार नाही कविता सर. ही कविता त्यालाच कळेल जो काळ्या मातीत राबतोय ना, आणि ज्याच्याकडे अशी परिस्थिती आहे की दोन प्रकारचे शेतकरी आपण बघतो. एक शेतकरी आहे तो पूर्णपणे दुष्काळात स्वतःचा उदरनिर्वाह करणारा, पावसाची वाट बघणारा आहे. आणि एक शेतकरी असा आहे की जो पाऊस येऊ नये म्हणून वाट बघणार आहे, की पाऊस पडू नये, वाट बघणारा नाही म्हणू शकत मी तिथे, पाऊस पडू नये म्हणून तो प्रार्थना करणार आहे. तर तुम्ही खऱ्या अर्थानं दुसरी बाजू जी शेतकऱ्याची आहे ती दुसरी बाजू आपल्या कवितेमधून मांडली. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मला कुठेतरी ती भावना लगेचच, ते भाव माझ्या बालपणातले असतील किंवा आत्ताचे असतील ते समोर उभे राहिले. तर हे जे अंग आहे ते हे अंग कुणी बघत नाही आणि ते तुम्ही तुमच्या काव्यरूपांमधून प्रेक्षकांना आणि सर्वांना सांगितलं. यात सगळं आलं. तर आपला विषय आहे की आधुनिक कविता कशी असावी, याला जोडून मी काही पुढे जाणार आहे. की मला याला जोडूनच एक गोष्ट आपल्याला विचारायची आहे की आधुनिक कविता कशी असावी हा जर आपण विचार करतोय तर याचा पाठीमागचा इतिहास जर बघितला आणि इतिहासात जर आपण गेलो आणि इतिहासात गेल्यानंतर संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील किंवा संत तुकाराम महाराज असतील, तर आधुनिक कविता जगत असताना, आधुनिक कविता लिहित असताना या संतांच्या कुठल्या गोष्टी ध्यानात ठेवून आज आपण समाजातल्या विषयांवर किंवा समाजातल्या गहन प्रश्नांकडे बघणं गरजेचं आहे. म्हणजे आपली जी म्हणजे अगदीच
सांगायचं म्हटलं की आता मागच्याच महिन्यामध्ये, मागच्या वर्षीतल्या डिसेंबरमध्ये असं झालं की मराठी भाषा अभिजात दर्जा मिळावा म्हणून आपल्याकडून प्रयत्न होत आहेत. तर हा मराठी भाषेकडे जो अभिजातपणा आहे, हा अभिजातपणा आला कुठून? तर आम्ही त्यावेळेला सांगताना बोलतो की आमच्याकडे ज्ञानेश्वरी आहे माऊलींनी लिहिलेली 12व्या शतकामध्ये, आमच्याकडं एकनाथ महाराजांचं वाङ्मय, आमच्याकडं तुकाराम महाराजांचं वाङ्मय. हे वाङ्मय आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. हे का गरजेचं आहे? कारण की संतांकडे ज्यावेळेला समाज आकृष्ट होतो किंवा संतांच्या पाठीमागं समाज ज्यावेळेला जातो, आज भागवत संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल किंवा वारकरी संप्रदाय जो नाथ संप्रदायातनं उगम पावला, हे संप्रदाय असतील, ह्या संप्रदायांच्या पाठी कधी काळी किंवा आजही महाराष्ट्रातली आध्यात्मिक चळवळ उभी राहिलेली. अगदी आज महाराष्ट्रातलं एकही गाव असं नसेल की तिथला माणूस पंढरीच्या पांडुरंगाला वारीच्या निमित्ताने जात नसेल. पूर्ण परमात्मा मांडल्यानंतर त्याच्यावर जे काही साहित्य प्रकार झाले, म्हणजे एकनाथ महाराजांनी भारुडं लिहिली, गवळणी लिहिल्या, अभंग लिहिले, ओव्या लिहिल्या, प्रत्येक घरामध्ये हरिपाठ होतोय. हे जे सगळं रुजलं, माझ्या माऊलींनी तर ज्ञानेश्वरी आम्ही सगळ्यांनी पारायण केली, त्याच्यामध्ये माऊलींनी उपमांचा जो पाऊस पाडलेला आहे, तो उपमांचा पाऊस म्हणजे आमच्या संस्कृतीमध्ये काय आहे सांगण्यासारखं. जर दुसऱ्यांनी जर हिणवलं की बाबा एखादा ब्रिटिश आहे किंवा एखादा इंग्रज आहे, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे शेक्सपियर आहे, आमच्याकडे बर्नार्ड शॉ आहे, मग आमच्याकडे काय? तर आमच्याकडे ज्ञानेश्वर आहेत, आमच्याकडे तुकाराम महाराज आहेत. किंवा आज म्हणजे अगदी पाश्चात्य लोकांना वाटतं की तुकाराम महाराजांचं सेस तुका म्हणून ते अभंगांचा अनुवाद करतात. किंवा माऊलींचं आता विश्वात्मके देवे ही जी विश्व प्रार्थना आहे, ती कुठल्या एका विशिष्ट संप्रदायासाठी नाहीये, कुठल्या धर्मासाठी नाहीये, कुठल्या जातीसाठी नाहीये किंवा कुठल्या वंशासाठी नाहीये, की ते बोलतात त्यांच्या आत्ता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदानी. विश्वासाठी जी अर्थहाक माऊली देतात, ती अर्थहाक माझ्या मराठी भाषेतनं दिलेली आहे. हे अभिजातपण म्हणजे आपल्या कीर्तनातून गावोगावी कीर्तन व्हायची, त्या कीर्तनातनं ते अभिजातपण आलं. त्याच्यामुळं मराठी लोकांना कविता करण्यासाठी व्याकरणच शिकावं लागतं. असं काय ना, अशिक्षितांच्या बऱ्याच कविता, अगदी पोवाड्यासारखा जो काव्य प्रकार आहे आपल्याकडे, की महाराष्ट्रामध्ये एक लढाऊ परंपरा होती, त्या लढाऊ परंपरेमध्ये पण बाबासाहेब देशमुखांची तुम्ही पोवाड्या ऐका, त्या पोवाड्यामध्ये पण संतांच्या प्रभावळीचं वर्णन केलेलं आहे. आधी नमन ज्ञानदेव आला, तुकाराम आला, रामदास आला. ही जी वर्णन केलेत की संत संप्रदायाकडं महाराष्ट्रातली साहित्यिक चळवळ कायमच लिहून राहिलेली. अगदी भालचंद्र नेमाड्यांच्या एका पुस्तकामध्ये की अभिजातपणासाठी साहित्याच्या किंवा शब्दांच्या, मराठीतल्या अभिजात शब्दांसाठी आजही पूर्णपणे आपण त्या जो मध्ययुगाच्या काळामध्ये संत परंपरेने जे काही अभंग निर्माण केले, जे काही साहित्य निर्माण केलं, त्याच्यावर अवलंबून आहोत. कारण की शेवटी कसं आहे, कविता मानवी दुःख आणि मानवी सुख ह्या दोन प्रमुख भावना कविता मांडते. आणि संतांनी ती जी गोष्ट अनुभवली ती जिवंत जाणीवेने अनुभवलेली, आणि जिवंत जाणीवेने त्या गोष्टी अनुभवल्यामुळं त्या शब्दांना त्यांनी न्याय दिलेला आहे. तो न्याय दिलेला कसा आहे हे जर शिकायचं असेल तर आधुनिक कविता असेल किंवा आधुनिक कवी असेल तर त्यांनी संत साहित्याकडे त्याच्यासाठी बघावं लागेल. किंवा माऊलींनी, तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेवर जे ओरखडे त्यांनी कोरडे ओढले, तुकाराम महाराजांनी ज्या अंधश्रद्धा होत्या, बजबजपुरी होती, बुवाबाजी होती, ह्याच्यावर संतांनी किंवा अनेकेश्वरवाद होता, अनेक देवता होत्या, त्यांचे विविध संस्कार होते, माणूस भरडला जात होता. ह्याच्यामध्ये विठ्ठल पूर्ण परमात्मा मानून माऊलींपासूनच्या परंपरेने जे एकत्व आणलं ह्या तत्वज्ञानामध्ये, म्हणजे द्वैत अद्वैत नाहीसं केलं. विठ्ठल पूर्ण परमात्मा आहे, त्याला मूर्तीने पूजा किंवा त्याला निर्गुण रूपात पूजा, ही जी गोष्ट रुजवली, ती गोष्ट समाजाच्या उत्थानासाठी होती. समाजाचं उत्थान करायचं तर संतांनी सुद्धा तेच केलेलं आहे. समाजासाठी तुम्हाला कविता लिहायच्या किंवा समाजातलं तुम्हाला काय बोचतंय तर ते संतांनी अगोदर केलेलं आहे. तर तुमच्या पुढे काय आहे, तुमच्या पुढची जी पाठीमागची जी पूर्वपीठिका आहे, पार्श्वभूमी आहे, ती मराठी साहित्यामध्ये संतांनी निर्माण केलेली. त्याच्यामुळं शब्दांसाठी दुसऱ्या भाषेकडं किंवा नवीन शब्द निर्मितीसाठी हे संतांच्या साहित्याकडे बघणं गरजेचं आहे, आधुनिक कवितेमध्येही. बरोबर. पण आता आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या संतांनी ज्या ज्या प्रकारे त्यांचे भाव व्यक्त केले, आपण असं म्हणतो की कवी किंवा लेखक हा समाजाचा आरसा आहे. तर आपल्याला आता जे संत वाङ्मय आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांना हाताळून त्यांनी भाष्य केलं. अनिष्ट रूढी, परंपरा, दारिद्र्य, ह्या सगळ्याच गोष्टी त्यांनी एकत्रित बांधलेल्या होत्या आणि त्यानुसार त्यांनी भाष्य केलेलं होतं. तर मला असं एवढंच वाटतं की ह्या गोष्टी आधुनिक ज्यावेळेस कविता आपण म्हणतो किंवा आधुनिक कविता कशी असावी याच्यावर आपण बोलतोय, तर या गोष्टी खरंच संपलेल्या आहेत. जे अनिष्ट रूढी असतील, परंपरा असतील किंवा अगदी दारिद्र्य असेल, म्हणजे त्यावेळी दारिद्र्य जे होतं
ते कदाचित समाजव्यवस्थेचं दारिद्र्य असेल की समाजव्यवस्था ही फार संकुचित प्रकारे वसलेली होती. आजचं दारिद्र्य जे असेल ते मला असं वाटतं की जो समाज आता वेगवेगळ्या पद्धतीने विखुरला गेलेला आहे जाती धर्म ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यावेळी तो होताच, त्यावेळी तो नव्हता असं नव्हतं. आजही तीच परिस्थिती आपल्याला वाटते. म्हणजे अगदीच जर सांगायचं झालं तर आपण एका ठिकाणी बोलतो की आम्ही आधुनिक झालो आहोत किंवा आम्ही पुरोगामी झालो आहोत किंवा अगदी आम्ही ज्या घरातनं येतो त्या घरामध्ये पण आता तसं वातावरण राहिलेलं नाही. पण हे बाह्य स्वरूपाचं आहे. आतून प्रत्येक जण त्याची जात त्याचा घटक अगदी सांगायचं झालं, अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं, अगदी माझ्यासकट प्रत्येक जण कुठंतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये जपण्याचा तो प्रयत्न करतोय. आता हा जवळजवळ भारतीय संस्कृतीचा इतिहास ज्यावेळेला तुम्ही 5,000 वर्षापूर्वीचा सांगता तर 5,000 वर्षापूर्वीच्या संस्कृतीपासून आमच्यात हे कुठं ना कुठं रुजत आलं. ह्याला दुसऱ्या संस्कृतीला दोष देणं किंवा दुसऱ्या संस्कृतीच्या आक्रमणामुळे आमची संस्कृती अशी झालं हे म्हणणं एका बाजूनी चुकीचं आहे, एका बाजूनी खोटं आहे. मुळामध्ये आपल्या संस्कृतीमधल्या आपली संस्कृती किंवा आपल्या संस्कृतीला अनुलक्षण असलेला समाज जर सुधारायचा असेल तर त्या संस्कृतीतल्या आणि त्या समाजातल्या चुका कबूल कराव्या लागतील. आज सुद्धा तुम्ही वर्तमानपत्राची पानं उलटता किंवा आपण असं बोलतो की जगाच्या जाणीवेसाठी किंवा जगात पुढे जाण्यासाठी वर्तमानपत्र वाचावे, त्याच्यामध्ये विवाहाच्या ज्या जाहिराती असतात त्याच्यामध्ये सजातीय वर हवा, अगदी जातीतल्या पोटजातीचा सुद्धा उल्लेख असतो. फक्त ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं राहिलं, मी फक्त अगदी महाराष्ट्रापुरती म्हणेन की महाराष्ट्रापुरतीच मर्यादित म्हणेन की बाकीच्या राज्यांमध्ये बाकीच्या प्रांतांमध्ये जशा जातीय दंगली पेटतात ते स्वरूप महाराष्ट्रात राहिलं नाही किंवा तेवढं टोकाचं स्वरूप महाराष्ट्रात आहे. म्हणजे ती धुसफूस आहे महाराष्ट्रामध्ये, पण तेवढं ते स्वरूप किंवा तेवढ्या त्या अंगारावर महाराष्ट्र उभा नाही. कारण की वारकरी संप्रदायासारखे संप्रदाय असतील की त्या संप्रदायांनी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाने म्हणा किंवा धार्मिक कार्यक्रमाने म्हणा की ती माणसं एकत्र आणली. आज पंढरपूरला ठीक आहे जातीनिहाय धर्मशाळा असतील, पण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तर तुम्हाला जात सांगावी लागत नाही. तिथं त्या काळामध्ये नाम्याची पायरी आहे, चोक्याचं समाधी स्थळ आहे, हे सगळ्यात तुम्ही संतांच्या जाती हे करता, पण शेवटी विठू माझा लेकूरबाळा एकदा म्हटल्यानंतर कुठली जात त्याच्या हाताला आहे, कुठली जात त्याच्या खांद्यावर आहे, कुठली जात त्याच्या कटेवर आहे, ह्याला काहीच अर्थ राहत नाही. त्याच्यामुळं जे संप्रदायांनी जे संस्कार केलेले आहेत, भक्ती चळवळींनी जे महाराष्ट्रावर संस्कार केलेले आहेत, ते संस्कार असे तकलादू नाही आहेत, ते इतके ठाम आहेत की कितीही ह्या चळवळी उद्याच्या काळात किंवा राजकारण्यांनी किंवा जातीयवादी चळवळी हे केल्या तरी आज जो गावगाडा महाराष्ट्राचा इतक्या वर्षापासून जो पक्का झालेला आहे त्या गावगाड्यामध्ये एक असं आहे की शहरांची खाणीसुमारी वाढली. मुळामध्ये जाती व्यवस्थेमध्ये टोकदारपणा कुठून आला की ज्यावेळेला शहरांची खाणीसुमारी वाढली, शहरामध्ये माणूस आला, शहराच्या आर्थिक संघर्षामध्ये तो कुठंतरी त्याला सामाजिक असुरक्षितता आली. त्याच्यामुळे आज गावामध्ये जरी जातीनिहाय वस्ती असली तरी त्यांच्यात उत्सवानिमित्त एकत्रितपणा आहे, तसा शहरांमध्ये नाहीये. गुजरातमधून आलेल्या लोकांचं नवरात्र मंडळ वेगळं असतं, विदर्भ मराठवाड्यातनं आलेल्या लोकांचं गणेशोत्सव मंडळ वेगळं असतं. ह्यातनं मला वाटतं की शहरातली जी खाणीसुमारी संस्कृती लोकांनी आता गावाकडे उत्सव करायचा म्हटलं तर फंडिंग शहरात नव्हते, फायनान्स शहरात नव्हते. ती जी गावामध्ये जे आता जो जातीयवाद दिसतोय आता जे हे करतात त्याला जास्त करून मला असं वाटतं की शहरात जी खाणीसुमारी वाढली ती कारणीभूत आहे. बरोबर. मग आता याला जोडूनच मला संवाद साधायचा आपल्यासोबत की ही जी वैचारिक दारिद्र्य, मी तर त्याला वैचारिक दारिद्र्यच असं म्हणेन की कारण जे प्रश्न पूर्वी होते, जे 300 वर्षांपूर्वी प्रश्न होते, कदाचित त्या प्रश्नांची तीव्रता कमी झालेली असेल, परंतु ते प्रश्न आजही तसेच आहेत. तर हे जे प्रश्न उरलेले आहेत किंवा जे आहेत आवासून आपल्यासमोर उभे आहेत, तर त्या प्रश्नांचा गुंता सोडवण्याकरता आधुनिक कवी किंवा आधुनिक कविता ही काय पद्धतीनं मांडावी? आता म्हणजे मुळामध्ये पहिल्यांदा कुठल्याही आधुनिक कवीने स्वतःला कुठल्या साच्यामध्ये बांधून घेऊ नये की मी ह्याच पद्धतीची कविता करीन किंवा मला गझलच आली पाहिजे, मला ज्या काय भावना मांडायच्यात त्या मी गझलेतच मांडेन, त्याला मुक्त छंदातच मांडेन, असं नसावं. आपल्याकडं परंपरा अगदी बासी मर्ढेकरांपासून केशव सुतांपासून आपल्याकडं माधव जुलियनपासून कुसुमाग्रजांपासून आपल्याकडे एवढी समृद्ध आहे की बासी मर्ढेकरांसारख्या कवीला म्हणजे पितात सारे गोड हिवाळा तो माणूस हिवाळ्यावर लिहितो, तो माणूस पिपात मेले ओल्या उंदीर, मी एक मुंगी तू एक मुंगी, ह्या कवितेमधून मर्ढेकरांनी एक कविता लिहायची आणि एका कवितेवर 10 पुस्तकं निघायची समीक्षेसाठी. मग हे जे आहे किंवा अगदीच मी ज्या शालेय प्रकारात आलो तर आपल्याला पहिल्यांदा अभंग असायचे, अभंगानंतर आपल्याला महानुभाव संप्रदायातली एखादी ओवी असायची, त्याच्यानंतर
काव्य प्रकार आपला कुसुमाग्रज, बासे मर्ढेकर, फकीर, मुंजाजी शिंदे ह्यांच्याकडे आपला प्रवास चालू व्हायचा. मग तो जो साचा आहे की मराठीवर जे आत्ताच्या काळामधले अगदीच दासू वैद्य असतील, संदीप खरे असतील, प्रकाश होळकर असतील, हे जे दिग्गज कवी आहेत, भरपूर नाव आहेत, पण हे जे दिग्गज कवी आहेत त्या दिग्गज कवींच्या पासून सगळ्यांनी संस्कार केले. त्याच्यामुळे आधुनिक कवीने मी अमुक पंथाचा किंवा पूर्वीच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या पिढीमध्ये, आजोबांच्या पिढीमध्ये रविकिरण मंडळ जे होतं म्हणजे त्या कवींचा एक संप्रदाय होता. मग त्याच पद्धतीच्या कविता असायच्या. तसं न कुठल्या संप्रदायामध्ये कुठल्या पंथामध्ये कवीने गुंतून घेऊ नये. समाजाचे विविध प्रश्न आहेत ते जरूर मांडावेत, हट्टाने मांडावेत, आग्रहाने मांडावेत. आणि असा हट्ट अजिबात नसावा की त्याच्यामध्ये गेयता पाहिजे, ती गायला हवं. तुमची भावना प्रस्तावनेशिवाय तुमची कविता काढायला पाहिजे. कवितेचं सगळ्यात मोठं यश हे असतं की कवितेची प्रस्तावना न करता ज्या वेळेला प्रेक्षकांना, समोरच्या रसिकांना कविता कळते त्यावेळेला त्या कविता लिहिणाऱ्याचे सुद्धा श्रम सार्थकी लागतात. खरंय. याला जोडून मला असं विचारायला आवडेल की आधुनिक कवीने शाहू फुले आंबेडकर हा विचार जगण्याची आवश्यकता आहे का? खरं तर महाराष्ट्राची समाज व्यवस्था, महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण, महाराष्ट्रातल्या या गावगाड्यातलं वातावरण जर तुम्हाला निकोप ठेवायचं असेल तर तुम्हाला शाहू फुले आंबेडकरांशिवाय पर्याय नाही. कसं आहे की प्रत्येक महापुरुष हा त्याच्या काळाला बांधलेला असतो. त्या काळातली तत्व अगदीच ह्या काळात वापरण्यासारखी नसली किंवा काळानुसार बदलत असतात, ती काळात वापरण्यासारखी नसली तर कुठंतरी पण त्या गोष्टी आपल्याला एक दिशादर्शक असतात, मार्गदर्शक असतात. मुळात पहिली गोष्ट अशी आहे की लोकांनी किंवा ज्यांना साहित्यामध्ये लिहायचंय, ज्यांना सामाजिक चळवळींचा अभ्यास करायचा आहे, समाजावर भाष्य करायचंय, त्यांनी शाहू फुले आंबेडकर ही जी चळवळ आहे, ही जी परंपरा आहे ती नक्कीच अभ्यासली पाहिजे. कारण की ह्याच्यामध्ये तिघांच्या मध्ये एक साम्य आहे. जर साहित्यिकांच्या दृष्टीतनं बघायचं झालं तर तिघांच्या मध्ये एक साम्य आहे. एक पहिली गोष्ट की शाहू महाराज अनेक कलांचे आश्रयदाते होते. की आपण शाहू महाराजांच्याकडे जे सामाजिक चळवळीतनं म्हणतो त्यांचा महाराष्ट्रामध्ये जसा चाहता वर्ग आहे तशी त्यांच्या विरोधातली एक सुप्त लाट असते. ती शाहू छत्रपतींना खुलेपणाने विरोध करत नाही, ती मागून मागून विरोध करते. कारण की तेवढ्या लोकप्रियतेचा माणूस आमच्या कंपूत नाही, आमच्या टोळक्यात नाही. ही सगळ्यात म्हणजे टीका करण्यापाठीमागे सगळ्यात मोठी भूमिका ही असते. शाहू छत्रपती अनेक कलांना आश्रयदाते होते आणि शाहू छत्रपतींनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक विचार रुजवलेला आहे की आज शाहू छत्रपती कोल्हापूरचे, तीचभर त्यांचं नकाशावर संस्थान, पण त्या माणसाला राजर्षी बोलायची प्रेरणा ही उत्तर भारतातल्या लोकांना येते. शाहू छत्रपतींचं जर सगळ्यात मोठं जर आपण महत्व मांडलं महाराष्ट्रामध्ये तर हेच महत्व आहे की शाहू छत्रपतींच्याकडे बघून महाराष्ट्रामध्ये सामाजिक चळवळी चालू झाल्या. त्याच्याबद्दल त्यांची कृतज्ञता अगदी महर्षी वीरा शिंदे असतील, त्याच्यानंतर आपले वीरा शिंदेच्या बरोबर रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील असतील, ह्या लोकांनी त्यांच्या चळवळीसाठी प्रेरणास्थान हे शाहू छत्रपतींना मांडलेले. आज कोल्हापुरामध्ये जी बोर्डिंगची व्यवस्था त्यांनी केली, महाराष्ट्रातला बलोपासना वाढवली, ह्याच्यासाठी शाहू नक्कीच मार्गदर्शक आहेत. आता फुलेंकडे ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला फुले स्वतः साहित्यिक आहेत. म्हणजे फुलेंसारखा माणूस ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये असं म्हणतो सर्व साक्षी जगतपती नको त्यास मध्यस्थी, म्हणजे निर्मिकाची जी आहे त्यांच्यावर थॉमस पेनच्या विचारांचा प्रभाव होता किंवा महाराष्ट्रातल्या एका चळवळीने अगदीच महात्मा फुलेंना सांगायचं झालं तर त्यांच्या नातेवाईकांकडून, त्यांच्याच समाजाकडून प्रचंड विरोध सहन करावा लागला. पण आजही शेवटी काय काळाने ठरवलेलं आहे महात्मा फुलेंचं कार्य किती योग्य आहे, किती अयोग्य आहे. त्या काळात टीका झाल्या, अजूनही टीका होतील, ह्याच्या पुढेही त्या टीका टोकदार होतील, पण महात्मा फुलेंचं नाव, त्यांचे ह्या मातीवरचे उपकार हे कुठं पुसता येणार नाहीये. कारण की जे बहुजन समाजाला जे आत्मभान दिलं ते आत्मभान महात्मा फुलेंनी दिलेले. ठीक आहे, त्यांच्या तुम्ही साहित्यामध्ये व्याकरणाच्या चुका काढा, पण शेतकऱ्यांच्या आसोडसारखी त्यांचं पुस्तक असेल त्याच्यावर तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाही. अगदीच म्हणतात की ब्रिटिश धार्जिणेपणा, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिशांवर सुद्धा टीकेचे आसूड ओढलेले. अगदी बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या वेळेला विषय होतो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या साहित्यातनं, त्यांचं साहित्य आपण वाचलं तर आपल्याला असं जाणवतं की त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या संत परंपरेचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यांचं लिखाण, त्यांचं व्यासंग हा टोकदार आहे. तो टोकदारपणा त्यांच्याकडे आला कारण की परिस्थितीने त्यांनी तो त्यांच्याकडे आलेला आहे. ते एक उत्कृष्ट पत्रकार होते, इतिहास लेखन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, अर्थशास्त्रज्ञ होते, सामाजिक प्रश्नांचं त्यांना भान होतं, त्यामुळे त्यांच्या लिखाणामध्ये पण ते साहित्य उमटलेलं आहे. आता हे
तिघांचं साहित्य आहे ते त्यांच्या त्यांच्या काळाशी बांधलेलं आहे, त्याच्याकडे आपण तारतम्याने बघितलं पाहिजे. अगदी बाबा वाक्य प्रमाण ही जी आपली जी भूमिका आहे ती इथे समाज सुधारकांना सुद्धा लागू होते. त्यांचं वक्तव्य आपण दिशादर्शक, मार्गदर्शक, संकेत म्हणून घेऊ शकतो, नियम म्हणून नाही. कुठलाही महापुरुष असो, समाज बदलतोय, त्याच्या बदलाचा वेग प्रचंड आहे, त्या वेगाशी जुळवून घ्यायचे तर तुमच्या ह्या काळातल्या जाणीवा जिवंत ठेवूनच तुम्हाला महापुरुष आत्मसात करावे लागतील. तसंच ते कवितेच्या बाबतीमध्ये. खूप छान सर. तुम्ही आधुनिक कविता आणि कवी कसा असावा हे अगदी सडेतोड तुमच्या सगळ्या भाषेमध्ये तुम्ही आम्हाला इथं ऐकवलं. तर सरांनी आत्ताच काही दिवसातच सरांचं मावळ माती नावाचं एक पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यावर सरांचं लिखाणाचं काम चालू आहे. तर मावळ माती या पुस्तकाविषयी सरच आपल्याशी संवाद साधतील. मुळामध्ये मावळ माती म्हणजे पुस्तक लिहिण्याचं कारण, पहिलं कारण मी मावळातलं आहे आणि दुसरी कारण मीमांसा अशी की कोकणाला स्वतःचं एक साहित्य आहे. कोकण समोर ठेवून कादंबऱ्या लिहिण्यात आल्या, कोकण समोर ठेवून अनेक साहित्य प्रकार लिहिण्यात आले. बनगरवाडीसारखी किंवा मानदेशी माणसं ती पुस्तकं लिहिताना सुद्धा एक प्रदेशाचा किंवा एखाद्या विभागाचा कॅनव्हास त्यांच्यासमोर होता. मावळ मातीचं सुद्धा तसं आहे. आज जी 12 मावळं, शिवकाळामधली जी 12 मावळं आजही आहेत, जी रोहिड मावळापासून शिरवळजवळच्या लोणावळ्याच्या अंदर मावळापर्यंत मोजली जातात, त्यांचा इतिहास हा मध्ययुगापर्यंत मर्यादित आहे. इसवी सनाच्या 16व्या शतकाच्या पलीकडे तो जास्तीत जास्त 15व्या शतकापर्यंत जातो. त्याच्या पाठीमागची असलेली प्राचीन इतिहासाची मावळाची परंपरा लिहिण्याचा प्रयत्न मी करतोय. इथला कृषी संस्कृतीच्या संबंधित असलेला दैवत संप्रदाय, हा दैवत संप्रदाय किती म्हणजे बऱ्याच जणांनी त्याच्यावर लिहिलेले पण त्रोटक लिहिलेले. त्याच्यामध्ये सलगपणा किंवा एकजिन्सीपणा एवढा मला अभ्यास करताना जाणवला नाही. तो सलगपणा, एकजिन्सीपणा आणण्याचा मी प्रयत्न करतोय. मावळामधले संप्रदाय असतील, मावळामधल्या जत्रा असतील, मावळामधली समाज व्यवस्था असेल, गावगाडा असेल, हे सगळं मावळामध्ये एक परफेक्ट डॉक्युमेंटेशन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझंही लिखाण हे शेवटचं अंतिम त्या बाबतीत नसेल, अजून त्याच्या पुढे संशोधन होईल, त्याचंही मी स्वागत करेन. पण किमान एक डॉक्युमेंटेशन मावळा किंवा मावळातला म्हणून एक अस्मिता, त्या अस्मितेच्या पोटी मावळ माती म्हणून मी पुस्तक लिहितोय. आणि मावळ माती खूप म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या पण आणि आमच्या मावळातल्या लोकांचा. अगदी सर. म्हणजे आम्हाला तर आता उत्सुकता असेल की तुम्ही आता बोललात की बनगरवाडी एका विशिष्ट भागाला प्रतिनिधित्व करून ते लिहिले गेलेलं पुस्तक आहे. त्यानंतर मानदेशी पुस्तक तुम्ही सांगितलं, मानदेशी माणसं म्हणून. तर मानदेशी माणसं म्हणजे मी त्याच भागातला आहे. त्यामुळं आता मी जन्माने मानदेशी भागातला आहे, पण आता कार्य माझे जे चालू आहे ते सगळं मावळ प्रांतात चालू आहे. त्यामुळे आता उत्सुकता असेल की आपलं मावळ माती पुस्तक कधी आमच्या समोर येईल आणि ते कधी वाचायला मिळेल. त्या मावळ माती या पुस्तकामध्ये तुम्ही एक छानशी कविता लिहिलेली आहे. ती जर तुम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर जर सादर केली तर अगदी ते खूप चांगलं वाटेल. मावळ माती म्हणजे खरं सांगतो की माझे जवळचे पाहुणे आहेत, माझे मित्र आहेत, सगळ्यांनी मला आग्रह केलेला आहे की पुस्तक काही दिवसात, पण मी शब्द देतो आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांनाच की येत्या 5-6 महिन्यामध्ये माझं पुस्तक नक्की प्रकाशित होईल. आणि त्यावेळेला सगळेजण सर तुम्ही पण सगळे आवर्जून या. आणि त्या मावळ माती पुस्तकामध्ये माझी कविता आहे किंवा मावळ माती आपण जगताना म्हणतो की माणसाने काहीतरी कारणासाठी जगावं. माणसाचं ते कारण त्याच्या प्रेमात नाही. हो, माझ्या मातीवर माझं प्रेम आहे. ती माझ्या मावळ मातीची कविता आहे. ती मावळ माती. माझ्या मावळ मातीत रुजे बंडाचे बियाणे, किती निजली वादळे हिच्या धुळीच्या भयाने. हिच्या पोराच्या बाहुत आहे लाव्याचा ओ जोर, झाला शिवबाची छाती हिचा शिलेदार पोर. हिच्या रूपात जी जाऊ तिची सावली सावळी, नार पेटून उठली वासे मर्दानी मावळी. घेती लाडीक वळणे का नंदी गुंजवणे, भात मधाळ तुपाळ पेज अमृताची संजीवनी. हिचा शोभे पुत्र खरा बंडवाला हो ज्ञानी या, पांघरी शब्दांची पाखर तुका राम अवलिया. दूर डोंगर रात शोभे कुणा पाटलाची माडी, घेई भार या दरेचा मान मोडून माथाडी. कुणी डिवचता मला म्हणे त्याला पाणी पाज, माझ्या रक्तात भिनला हिच्या सह शिवराज. वा 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 वा, खूप छान. अंगावर काटा आला सर अक्षरशः. तर खूप छान सर. तुम्ही तुमच्या मावळ माती या पुस्तकाविषयी अगदी मनमोकळा संवाद साधलात. प्रेक्षकांनाही आता उत्सुकता नक्की लागून राहिलेली असणार आहे की सरांचं मावळ माती हे पुस्तक कधी एकदा वाचायला मिळेल. तुमच्या आता एवढ्या कविता ऐकल्या,
या कविता ऐकल्यानंतर मलाही जरा थोडीशी उत्स्फूर्त अशी इच्छा झालेली आहे की एक कविता तुम्हाला सादर करावी. आजच्या कवितेचं शीर्षक आहे समान. विचारांचा हिमालय सर करताना ना टीकेमध्ये रुतायचं अर्धांग वायू समान. विचारांचा हिमालय सर करताना ना टीकेमध्ये रुतायचं अर्धांग वायू समान, ना कौतुकात फसायचं हर्षवायू समान. डोळ्यातील आटलेले अश्रू भलेही असतील कोरड्या पात्रासमान. डोळ्यातील आटलेले अश्रू भलेही असतील कोरड्या पात्रासमान, परंतु त्यात पडलेली भेग भरली असेल स्निग्धतेने संपूर्ण स्वप्नांसमान. वा. भूतकाळात थोडा वेगळा होतो वेढ्यात अडकलेल्या सैन्यासमान. भूतकाळात थोडा वेगळा होतो वेढ्यात अडकलेल्या सैन्यासमान, वर्तमानात स्वतःस एवढं तयार केलंय अगदी जिंकलेल्या योद्ध्यासमान. वा. सोकावलेला काळ नक्की माघार घेतो भयभीत्या समान. सोकावलेला काळ नक्की माघार घेतो अगदी भयभीत्या समान. सोंगट्या आपोआप तुमच्या बाजूने चालू लागतात चाणक्या समान. विचारांचा हिमालय सर करताना ना टीकेमध्ये रुतायचं अर्धांग वायू समान, ना कौतुकात फसायचं हर्षवायू समान. धन्यवाद. खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण युवक मनातून खचलेले आहेत, त्यांच्यासाठी ही कविता नक्कीच मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद खोपडे सर. तुम्ही अगदी सगळ्या गोष्टी आणि गप्पा ह्या खूप चांगल्या पद्धतीने मनमुरादपणे मोकळ्या केल्यात. त्याबद्दल कविता जगणारी माणसं या टीमकडून आपला छोटासा सत्कार आम्ही करतोय. सत्कार म्हणा किंवा आभार म्हणा, हे दोन्ही तुम्ही त्याच्यामध्ये येत आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसं चा आजचा पहिला भाग नक्की तुम्हाला आवडलेला असेल. तुम्हाला हा कार्यक्रम आवडलेला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.